हाय हॅलो प्रेज लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद हीच येशूच्या चरणी प्रार्थना। आपल्याला याच्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं, झटकेपट्ट वरण कसं करायचं मी तुम्हाला दाखवते। चमच्याला पण कमी टाकले हळद नाही, आता हिंग टाकते त्याच्यामध्ये, हिंग पण टाकू शकते। त्याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी, सारं तडतडलं आता 1 ग्लास पाणी टाकायचं। 1 ग्लास पाणी टाकलं मी, आता सोडा पण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून त्याच्यामध्ये बनण्यामध्ये, आणि आता ही डाळ त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला। स्वच्छ पाणी घेतलेली ती डाळ टाकली मी, लसूण टाकायचं, 7-8 मिरच्याची पेस्ट टाकायची, मीठ टाकलं मी। कुकरच्या फक्त आपल्याला 3 शिट्ट्या द्यायच्या आहे, वरण आपलं होईल। मग त्याच्यानंतर काही नाही, कोथिंबीर टाकायची, आणि इकडे आपली मेथीची भाजी झालेली, सारखी थोडीशी हालत राहायची ती, म्हणजे व्यवस्थित आहे नसं, इकडं कच्ची राहणार नाही। आपल्याला 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे फाफडा बनवण्यासाठी। क्रश केलेलं ओवा टाकायचं, सोबत हे अर्धा चमचा मीठ आणि तेल टाकायचं त्याच्यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी, आणि आपल्याला अर्धा ग्लास पाणी, त्याच्यामध्ये सोबत तेल, फोडणीचं पण तेल टाकू शकते, तसं पण सगळं एकजीव करायचं। नंतर हे करायचं, पाणी टाकलेलं असं हे याची लाटी घ्यायची, ते डाळीचं पीठ एवढी लाटी घ्यायची आणि तसं हे लाटायचं। हे केल्यावर तसं लाटण्याच्या साहाय्याने किंवा हाताने पण लाटण्याच्या साहाय्याने पण करू शकतो तुम्ही। सगळ्याला मस्त हे झालेले छान असे बबल्स आलेले फाफड्याला। चला आता आपण जिलेबी बनवू। करायची आपल्याला ही अशी जिलेबी आपली जिलेबी झालेली, आपण हे पाकामध्ये आता टाकू। एक असं शेप केली म्हणून बघा किती छान झालेली। आता ही पाकामध्ये टाकू, आपण पाक केलं, हे आपलं वरण झालेलं। आता कोथिंबीर टाकू त्याच्यावर, इथे ठेवलेले। आता आपण तूप टाकू त्याच्यामध्ये, तेलाची किंवा तुपाची फोडणी टाकते। आपला पराठा, जिरे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या कट करून, आणि हळद टाकायची, आणि आपली थोडीशी टाकायची। आता त्याच्यामध्ये टाकून चांगला तडका टाकू त्याच्यामध्ये अर्धा ग्लास, हा मोठा आहे पण अर्धा ग्लास टाकायचा आपल्याला। अर्धा चमचा आपला 1 मीठ टाकायचं, भात लावायचं। मी वरण काढलेली, हे वरण काढलंय, वरण झालं आपलं। आता भात लावायचं आपण त्याच्यामध्ये, तांदूळ पाणी टाकलं, 1 चमचा मीठ, आता कुकर करायचं पॅक आपल्याला 2 शिट्ट्यात। याच्यामध्ये मी डाळ पण टाकलेली मुगाची, ते झालं मागाशी तडका, परत अर्धा चमचा याच्यामध्ये थोडंसं टाकून आता ही सगळी डाळ आपण याच्यामध्ये टाकायची, त्याचा पराठा करायचा आपल्याला। हे असे मस्त आपलं अर्ध्याचं सुकं। आता तो आपण तेल तापू, हे तव तापलं माझं, आता तूप टाकू शकतो। तूप टाकायचं, त्याच्यावर हे टाकायचं डायरेक्ट, तर दुसरं पण पराठा बघा, 2 झालेले मस्त की पोहे पराठे छान, पालक पराठा। मग आता ते काढून घेते मी, नंतर दाखवते। मटकी परत लसूण 4-5 मिरच्या, अर्धा चमच्यापेक्षा पण हळद टाकायची। आता ही मटकी चांगली धुवून टाकलेली, कच्ची धुतलेली, आता त्याच्यामध्ये टाकायचं। आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं, आणि अर्धा चमचा मीठ कमी थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, आणि ते वाफेवर शिजवून द्यायचं। सोबत मी पापड, जिरे आणि लसूण, आणि हे आता हिरवी मिरची टाकते त्याच्यामध्ये। आता भेंडी, आपल्याला भेंडी करायची, भेंडी टाकायची त्याच्यामध्ये, परतायची। 1 चमचा मीठ टाकायचं भेंडीमध्ये आपल्याला, अर्धी वाटी महिने का 4-5 तास भिजत घालायची उडदाची डाळ, आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं तुम्ही, मिक्सरमध्ये ग्राइंड केला। आता आपण ओढे सोडायचे, आता आपण काढायचे याच्यामध्ये टाकून द्यायचे, बरं पाण्यात सोडायचे। असे आपल्याला लाटायचे, हे लाटायचे घ्यायचे पुढं, बाकीचे लाटले आहे, अजून आपण छोटे अजून लाटू, लिंबूसारखे गोळे करायचे। गव्हाच्या पिठाचे आपण पुऱ्या करायच्या, 16 तेलामध्ये पटापटा पुऱ्या।
पहिली पुरी, तिसरी पुरी. कशी टमटम फुलं करायला लागले आपल्याला पुरी बघा. छान टमटम फुलते. आपल्याला भजे करायचे. आपल्याला भजे करायचे वांग्याचे, भेंडीचे आणि शिमला मिरचीचे. मी आज हळद, हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर टाकलेली. अर्धा चमचा मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. हे अशा आपल्याला हे टाकायचे त्याच्यामध्ये. आणि भेंडी असे तस सोडायचे तेलामध्ये. आता आपण वांग्याचे भजे करू. सोबत शिमला मिरचीचे करायचे. खिरीसाठी मी तांदूळ भाजलेला आहे. तूप टाकून भाजायचे. 1 चमचा तूप टाकले मी. हिरवी विलायची 4 वेळे आणि बदाम टाकले. तांदळाचे 1 खीर. हे असे तांदूळ आहे टाकायचे आपण जरा. थोडंसं मीठ टाकू आपण त्याच्यामध्ये. त्याचमध्ये आपण शेवळ्या टाकू सगळ्या. दूध टाकू सगळं. बघा आपली खीर, वरण भात, लिंबू आणि आपली भेंडीची नाही का भजे आणि आपले शिमला मिरचीचे, वांग्याचे भजे, जिलेबी, भेंडी आणि तळलेली भेंडी आणि दही वडे, सोबत हे पुरी, सोबत आपले पापड आणि खाकरा, सोबत आपलं पालकचा पराठा, सोबत हे मेथीची भाजी आणि मटकी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. बाय.